तुमच्या मनात कुठल्या गोष्टीची अपराध भावना, गिल्ट आहे का? मग या गोष्टी करा आणि फ्री व्हा. तर मित्रांनो, कित्येकदा आपण भावनेच्या भरामध्ये काहीतरी बोलून जातो, एखादी कृती करून जातो. राग अनावर झाला असताना काहीतरी विपरीत वागतो, बोलतो आणि मग नंतर शांत झाल्यावरती आपल्याला त्याचा पश्चात्ताप व्हायला लागतो. मनामध्ये अपराध भाव जागृत होतो. जसा एखादा काटा रुतावा तसंही अपराधाची भावना आपल्या मनामध्ये सलत राहते. मग ज्या व्यक्तीला आपण रागाच्या भरात काही उलट बोलून गेलेलो आहोत, ती व्यक्ती समोर येताच क्षणी हा अपराध भाव ट्रिगर होतो, मन खिन्न होतं. इतरांना आपल्या वागण्याचं आपल्याला समर्थन सुद्धा कित्येकदा देता येतच नाही आणि मग काटा रुते कुणाला अशी आपली स्थिती होऊन जाते. मग आता यावर उपाय काय? डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. इथे आपण जे उपाय बघणार आहोत ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. ते जरूर वाचा आणि त्याचा अवलंब नक्की करा. पहिला उपाय, अशा वेळेला आपल्या मनातील भावना एका कागदावरती लिहून काढाव्यात. ज्या व्यक्तीची आपल्याला माफी मागायची आहे तिला उद्देशून आपण त्या कागदावरती सर्व काही लिहून काढायचे. मग जे काही लिहिले आहे ते मनापासून वाचायचे. ती व्यक्ती आपल्या समोरच आहे असं समजायचं. त्या व्यक्तीची मनापासून माफी मागायची, मनातल्या मनात. 2 क्षण डोळे मिटून शांत बसायचं आणि मग त्या व्यक्तीला धन्यवाद द्यायचे की तिने आपल्याला माफ केलं आहे. यानंतर तो कागद नष्ट करून टाकायचा, जाळून टाका किंवा पाण्यामध्ये वाहून जाऊन द्यात. दुसरा उपाय, कृतज्ञता ध्यान म्हणजेच फॉरगिव्हनेस मेडिटेशन आपण करू शकतो. यामध्ये त्या व्यक्तीचे आवाहन करायचे, तिच्या आत्मस्वरूपासोबत कनेक्ट व्हायचं आणि मनापासून तिची माफी मागायची. बोलण्यापेक्षाही आत्म्याचं कनेक्शन हे अधिक खोल आणि गहिरं असतं. तिथे कुठलाही इगो किंवा वैचारिक मतभेद नसतात. त्यामुळे हे फॉरगिव्हनेस मेडिटेशन आपल्याला इथे खूप मदत करतं. उपाय तिसरा, जिथे शक्य आहे तिथे त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संवादच साधून टाका ना आणि माफी मागून टाका. पुढचा उपाय म्हणजे ज्यांना EFT टॅपिंग येत आहे ना, त्यांनी टॅपिंग करून आपल्या मनामध्ये अडकलेला असा तो अपराध भाव, त्या गिल्टची नकारात्मक भावना काढून टाकायची. म्हणजे आपण आपल्या अवचेतन मनाच्या लेवलवरती फ्री होतो. पुढचा 5वा उपाय, अपराध भाव येतो तेव्हा थोडं रिफ्लेक्ट करायचं की आपण रागाच्या आहारी किंवा भावनेच्या भरात काय वागलो किंवा काय बोललो. अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे आपण आपला स्वतःवरचा कंट्रोलच विसरून जातो. परीक्षण करायचं आपणच आपलं, म्हणजे अशा गोष्टी वारंवार घडणार नाहीत. आपल्या डायरीमध्ये ही घटना लिहून ठेवायची आणि त्याच्या खालीच मॉरल ऑफ द स्टोरी हेही लिहून काढायचं. म्हणजे याच्यातला लर्निंग लेसन काय आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल. पुढे जाऊन 6वा उपाय आता बघूयात. तो म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, स्वतःला माफ करायचं. ही गिल्टची भावना किंवा हा अपराध भावाचा काटा आपल्या मनामध्ये सलत ठेवायचा नाही. आपण स्वतःचीच समजूत काढायची. आपण माणूसच आहोत आणि चुका ह्या घडणारच. स्वतःवरती फार हार्ड व्हायचं नाही. आत्ता झालं, पण आता नेक्स्ट टाइम मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. राग आला तर त्याला शांत करण्याच्या गोष्टी शिकून घेईन. माझ्या भावनांवरती आता माझा ताबा असणार आहे. कुठल्याही गोष्टीला लगेचच प्रतिक्रिया देण्याऐवजी मी क्षणभर पॉज घेण्याचं तंत्र शिकून घेईन आणि योग्य तो प्रतिसाद देईन, असं स्वतःला प्रॉमिस करायचं आणि शक्यतो प्रॉमिस पाळायचा प्रयत्न जरूर करायचा. आणि मग ज्या गोष्टीने आपल्याला अपराध भाव आलाय ना, ती गोष्ट, तो प्रसंग, त्यातली कटुता विसरून जायची आणि त्यातली अनुभव ज्ञान जे काही आहे ते स्वतः जवळ ठेवायचं आणि आनंदाने पुढे जायचं. या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो, आपल्या मनात असलेला अपराध भाव किंवा गिल्ट हा निघून जाण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जोवर आपल्या मनामध्ये हा अपराध भाव आहे किंवा ही गिल्टची भावना आहे, तोपर्यंत ती आपल्या कार्मिक पॅटर्नला तयार करत असते. तो कार्मिक पॅटर्न मग आपल्याला फॉलो करत राहतो आणि मग आपल्याला वाटत राहतं की अरे, माझ्यासोबत वारंवार हे असं का बरं होतंय. म्हणून हा गिल्ट सोडून देता क्षणी आपण फ्री होतो. तर मित्रांनो,
तुम्ही सुद्धा यातील हे जे आत्ता आपण डिस्कस केलेले उपाय आहेत ते नक्की अवलंबून पहा आणि तुमच्या आतमध्ये जर कुठला गिल्ट असूनही अडकलेला असेल तर तो सोडून द्या. एखाद्या व्यक्तीसोबत, एखाद्या प्रसंगासोबत किंवा अमुक एक गोष्ट मी का केली नाही, एखाद्याला भेटायला जायचं होतं पण मी वेळीच का नाही भेटलो किंवा भेटले, किंवा एखाद्या व्यक्तीला मी चुकीचं का बोललो, का वागले, या सगळ्या गोष्टींना आपल्या मनामध्ये थारा देऊ नका. या इफ एल्सच्या लूपमध्ये अडकून मुळीच राहू नका. स्वतःला फ्री करा आणि इतरांनाही फ्री करा. आणि यासाठीच हे फॉरगिव्हनेस किंवा गिल्ट सोडून देणं, स्वतःला आणि इतरांना माफ करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हालाही अजून काही असे उपाय माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्हाला तुमचा गिल्ट सोडून देण्यासाठी या व्हिडिओचा जर फायदा झाला तर कमेंट्समध्ये नक्की तुमचा फीडबॅक द्या. त्यामुळे इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल. धन्यवाद. थँक्यू.